आज या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची मागणी चालू होती। हैदराबाद गॅजेटचे नोंदी शोधणे ते मराठा समाजाच्या तिथं नोंदी शोधत असताना तिथं बंजारा समाजाच्या बंजारा समाज एसटीच्या अनुसूचित जमातीमध्ये आहे असा स्पष्ट उल्लेख आणि मी पुरावा पण देतोय। आणि बंजारा समाज पूर्ण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आईला याडी आणि भाकरीला बाटी बोलणारा हा समाज पूर्ण भारतामध्ये आमची वेशभूषा केशभूषा राहणीमान खानपेन सर्व गोष्टी एकच आहे। म्हणजे बंजारा आदिवासी सवलतीसाठी जे पटीला लागणार आहे त्या पूर्ण हा बंजारा समाज पूर्ण करतो। कारण की बंजारा समाजाच्या महिलांचा पोशाख हा वेगळा आहे। बंजारा समाज हा बंजारा बोरबोली भाषा बोलतो। हा पूर्ण भारतामध्ये आम्ही कुठेही गेलो तर आमच्या भाषेमध्ये आम्ही संबोधून घेतो। आंध्रात जा, कर्नाटक जा, दिल्ली जा, हिमाचल प्रदेश, तेलुगू वगैरे काही नाही, बंजारा भाषा पूर्ण भारतात चालते। म्हणून आमची एकच मागणी वन नेशन वन कास्ट वन नेशन वन रिझर्वेशन। पूर्ण भारतामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण आम्हाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावा हीच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे। हैदराबाद गॅजेटनुसार तिथंच आमचे नोंदी सापडलेल्या आहेत, स्पष्ट आहे इथं। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीची तिथं सवलती आहे। 1956ला आमचे बंजारा तुम्ही चव्हाण आहेत, चव्हाण नावाच्या एका व्यक्तीला तिथं कास्ट सर्टिफिकेट एसटीची मिळालेली आहे, त्याचा पण पुरावा आहे माझ्याकडे। तर त्याच धर्तीवाला हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जमाती म्हणजे एसटीचे आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे। येत्या काळात जर ही मागणी शासनाने लावून नाही धरली पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा 1 कोटी बंजारा समाज हा रस्त्यावर उतरून लवकरच संत सेवालाल महाराज यांच्या पांढऱ्या झेंड्याखाली पांढरं वादळ या नावाने आम्ही लवकरच मुंबई येथे मोठ्या मोर्चाचे नियोजन करीत आहोत।